जय भीम नमबुद्धाय. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. दर्शकांनो, आपल्याला माहीत आहे की लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल देशातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक मान्यवरांसोबत आपल्यासोबत जोडण्याचं सातत्यानं काम करते आहे. आज असंच एक व्यक्तिमत्व, जे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरी आणि बहुजन चळवळीला या ठिकाणी एक दिशा देण्याचं काम संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी करत आहे. परंतु लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या कॅमेऱ्यामध्ये अशी काही लोक या ठिकाणी सातत्याने मी सामावण्याचा प्रयत्न करतो की जी समाजासमोर आली पाहिजे, समाजाला त्याची भूमिका या ठिकाणी कळाली पाहिजे, समाजाला त्याच्याची सत्यता जाणते आली पाहिजे. आणि त्याही पुढे जाऊन लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल हाही प्रयत्न करतो की या समाजाला भविष्यासाठी दिशा देणाऱ्या नेतृत्वाची नितांत गरज आहे. आज आपण पाहतो की या अवस्थेमध्ये आपण आहोत की समाज भरकटलेल्या परिस्थितीमध्ये जाणवतो आहे. कुणाच्या मागे जावं, कुणाचा झेंडा हातामध्ये धरावा, आंबेडकरांची विचारधारा या ठिकाणी जीवित राहावी, ती पुढच्या पिढीपर्यंत प्रेरित राहावी. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या जीवनामध्ये केलेला त्याग, संघर्ष आणि समर्पण, त्याचं फलित आज उभा राहिलेला हा 75 वर्षातला समाज. परंतु याही समाजातली अनेक लोक अशी आहेत की ती बाबासाहेबाच्या या त्यागाची, समर्पणाची आणि संघर्षाची सातत्यानं जीवनामध्ये जाणीव ठेवतात. दर्शकांनो, आता या संपूर्ण देशामध्ये आपण पाहतोय लोकसभा निवडणुकी 2024चं हे वातावरण सुरू आहे. आणि या अवस्थेमध्ये खरं तर समाजामध्ये आपण पाहतो की सातत्यानं लोकांची दिशाहीन झालेली आहे, वाताहत झालेली आहे. विचारधारा या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची फक्त वाचण्यामध्येच आहे काय, असाही खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. त्याही पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जा घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा, तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचे. परंतु आपण आज शासनकर्ती जमात होण्यासाठी आमच्या अल्पसंख्याक असणाऱ्या समाजाच्या भरोश्यावर खरंच होऊ शकतो का, हाही चिंतनीय विषय आहे. आणि अनेक आपल्यातीलच अनेक लोक या ठिकाणी हा सातत्याने प्रयत्न करतात. मतांचं ध्रुवीकरण होते, समाजाची फुटतूट होत राहते आणि आपल्यापासून, कार्यकर्त्यापासून तर नेत्यापर्यंत एकमेकांकडे या ठिकाणी खरंच विरोधाभासातनं पाहतात. परंतु आता सध्या लॉर्ड बुद्धा टी व्हीची ही टीम, आम्ही आहोत अमरावती हे या ठिकाणी आरक्षण असणारं हा एक लोकसभेचा मतदारसंघ आहे. आणि या आरक्षणाच्या लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर प्युअरली आंबेडकरी विचारधारा पोचणारा आणि खरं तर संसदेमध्ये पोचणारा, ज्याला या ठिकाणी शाश्वती आहे, ज्याला खऱ्या अर्थानं एक खूप मोठं पाठबळ आहे आणि ज्याला खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं खूप मोठं एक नियोजन आणि प्लॅनिंग आहे, अशा नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी ही राजकीय क्रांती करण्याच्या वातावरणामध्ये आम्ही या ठिकाणी आहोत. दर्शकांनो, आंबेडकरी चळवळीला संपूर्ण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आर्थिक, धार्मिक, सामाजिक आणि सर्वतोपरी तन, मन आणि धनानं या ठिकाणी सतत आयुष्यभर या ठिकाणी मदत, सहकार्य आणि पाठबळ देणारं एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे. आणि त्यांचं नाव या ठिकाणी आहे गुणवंत सुदामराव देवपारे साहेब. जी हां, गुणवंत सुदामराव देवपारे हे असं एक व्यक्तिमत्व आहे की जे खऱ्या अर्थानं उभ्या महाराष्ट्रातच नाही, तर मी जेव्हा या इंटरव्ह्यूच्या पहिले त्यांच्यासोबत चर्चा करत होतो, नक्कीच त्यांच्या ह्या सगळ्या योगदानानं या ठिकाणी भारावून गेलो. अशी माणसं जर समाजामध्ये असतील, अशी माणसं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला असतील, जी सर्व तन, मन, धन अर्पण करून केवळ आणि केवळ फक्त प्रामाणिकपणे या ठिकाणी बाबासाहेबाचा विचार हा जिवंत राहावा, बाबासाहेबाची चळवळी ही जिवंत राहावी, मग ती सामाजिक असेल, ती धार्मिक असेल, ती राजकीय असेल, या सगळ्या चळवळी गतिमान करण्यासाठी जे व्यक्तिमत्व या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला विविध उपक्रमाच्या माध्यमातून विविध पटलावर ज्यांचं नाव या ठिकाणी आहे, ते व्यक्तिमत्व खास करून लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या आपल्या देशातल्या तमाम या ठिकाणी लाखो करोडो दर्शकांसाठी आपण या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. आणि गुणवंत सुदामराव देवपारे यांच्यासोबत आपण दिलखुलास ह्या गप्पा मारणार आहोत. सर, जय भीम नमबुद्धाय. सर, आपलं लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या या कार्यक्रमामध्ये विशेष एपिसोडमध्ये स्वागत आहे. थोडंसं मलासह आणि आपल्या तमाम दर्शकांना तुमची पार्श्वभूमी, तुमची शैक्षणिक आणि खरं तर एक स्वाभिमान आहे, एक अभिमान आहे समाजासाठी, या पद्धतीचं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्यात आहे. दर्शकांना मी तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की लोक जिवंतपणे माणसाची कदर करत नाही, जिवंतपणे त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. तो गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या नावाने या ठिकाणी खूप मोठ्या वहापोह करण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे जाणून घेतलं पाहिजे, जिवंत माणसाला आधार देणं, जिवंत माणसाला खऱ्या अर्थानं सपोर्ट करणं, जिवंत माणसाला त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ततेसाठी सपोर्ट करणं, सहकार्य करणं हे खूप नितांत आहे. सर, मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या माध्यमातून तुमची पार्श्वभूमी
आणि कशा पद्धतीचं तुमचं काम या ठिकाणी आहे? जय भीम. सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा टी व्हीचं मी अभिनंदन करतो की माझ्यासारख्या एका छोट्या माणसाची आपण दखल घेत आहात आणि काही प्रश्न जे आपले आहेत त्याचा उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. सर, थोडंसं तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी, तुमचं बालपण आणि खरं तर कशा पद्धतीचं तुम्ही ह्या आंबेडकरी चळवळीमध्ये येत आहेत? कारण बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात की पोटाची खळगी न भरता एखादा कार्यकर्ता जर मुवमेंटमध्ये येत असेल, चळवळीत येत असेल, तर तो भविष्यामध्ये लाचार होतो. आणि हे अनेक उदाहरणं आपण या ठिकाणी बघतो आहोत की चळवळीच्या नावानं लोक चळवळीमध्ये तर येतात, परंतु पोटाची खळगी भरत नाही, संसाराचा गाडा हाकता येत नाही, मग लाचारीचं जीवन या ठिकाणी जगावं लागते. असे आणि बदनाम झालेले लोक आपण या ठिकाणी पाहतो आहेत. तर तुमचं एकंदरीत ही जी पार्श्वभूमी मला जाणून घेणं आवडेल की आपण या ठिकाणी खरं तर शैक्षणिक वारसा जो आहे तो जपला आहे आपण, आपलं शिक्षण, आपलं बालपण कुठं गेलं आणि आपण बाबासाहेबांची या चळवळीकडे कसा आपला ओढा निर्माण झाला? आता फार चांगले आपले प्रश्न आहे. जी. अमरावती जिल्ह्याच्या ठिकाणापासून 35 किलोमीटरवर असलेलं माझं एक छोटंसं 60 घराचं वस्ती असलेलं खेडगाव. बरं. 60 घराची लोकवस्ती त्या गावामध्ये. बिलकुल. आणि माझे वडील रासू गवई साहेब जी. यांच्यासोबत आंबेडकरी चळवळीमध्ये असलेले माझे वडील. बिलकुल. त्या छोट्याशा गावामध्येच माझं प्राथमिक शिक्षण झालं. जी. त्या गावामधून 4-5 किलोमीटर आम्हाला पायदळ जावं लागत होतं. पायात चप्पल आमच्या नसायची आणि रोड पण नसायचे. अशा कंडिशनमधून पण बाबासाहेबांच्या चळवळीमधूनच आम्हाला, म्हणजे आमच्या वडिलाकडून आम्हाला ते बालकडू मिळालं. म्हणजे गावामध्ये जे काही धार्मिक कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये, म्हणजे आमच्या गावामध्ये विहार होतं, बुद्ध विहार. त्या विहारावर अक्षरशः म्हणजे गवत होतं टाकलेलं वरून, म्हणजे त्याला छेद नव्हतं. आणि मग बुद्ध पौर्णिमा असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, अशा कुठल्याही जेव्हा असं मग आम्ही जाणे, गावातलं शेण जमा करणे, ते सारवणे, ते पताका तयार करणे, या संस्कारातून आम्ही आलेले आहोत. मग 7व्या वर्गानंतर मी 8व्या वर्गामध्ये नागपूरला शिकायला गेलो. तिथे बाबूरखेड्यामध्ये मी राहिलो. नागपूरचा बाबूरखेडा म्हटल्यानंतर हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे, म्हणजे त्या काळामध्ये दिवसा ढवळ्या तिथं खून खराबी व्हायची. म्हणजे मी ज्या ठिकाणी जायचं तर रोड चाकू घेऊन लोक इकडून तिकडे चालले आहे, तिकडून इकडे चाललेले आहे, खून खराबी होत आहे, म्हणजे अशी त्यावेळेची कंडिशन होती. अशाच कंडिशनमधून मी माझं जेमतेम शिक्षण केलं. मी कृषीमध्ये एज्युकेशन केलेलं आहे. आणि त्यानंतर माझे छोटे मोठे बिझनेस मी चालू केले. अनेक प्रकारचे, माझी स्टोरी एवढी मोठी आहे का तुम्ही 4 घंटे जरी दाखवतो म्हटलं तर ते पुरणारी नाही आहे, एवढी मोठी माझी स्टोरी आहे. अमरावतीसारख्या ठिकाणी लोड गाडीवर मी जांभूळ विकलेले आहेत. नागपूरसारख्या ठिकाणी मी ॲटोसुद्धा चालवलेला आहे. मग एवढ्या संघर्षामधून मी माझे काही छोटे मोठे व्यवसाय चालू केले आणि आज नागपूरसारख्या ठिकाणी माझा बिल्डरशिपचा व्यवसाय आहे आणि पुण्याला सुद्धा मी एक बिल्डर म्हणून आहे. मग सामाजिक आणि धार्मिक काम करत असताना आमच्याच गावामध्ये एक नानासाहेब उखे म्हणून होते, ते BSPचं काम करत होते. आणि जेव्हा ते सायकल, त्यावेळेस कसं कांशीरामजीच्या त्या काळामध्ये सायकलचा या लोकांचा प्रवास, रात्री 10-10, 11-11 वाजता हे लोक यायचे. मग आल्यानंतर त्या ज्या आमच्या वहिनी होत्या त्या आम्हाला बोलवायला यायच्या की चला मी भाकरी करते, बेसन करतो, तुम्ही वाढलं करा. म्हणजे त्या संस्कारात आम्ही लोक वाढलो. मग जेव्हा मला समजायला लागलं, 2 पैसे मी कमायला लागलो, तर बरेच सामाजिक उपक्रमामध्ये माझा सहभाग. मग काही BSPचे लोक माझ्याकडे यायला लागले की साहेब तुमचं आम्हाला योगदान असलं पाहिजे. म्हटलं तुम्ही समोर जा, मी तनमन धनाने तुमच्यासोबत आहे. मग 2006 ते 7 पासून मी फार मोठ्या फ्लोमध्ये आलो. म्हणजे साधारण 5 ते 6चाच काळ असेल. BSPला फार मोठं खतपाणी घालण्याचं काम मी केलं. कशा करता तर एक आमची धार्मिक सामाजिक चळवळ जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे. माझे वडील मला विरोध करायचे कारण ते गवई साहेबाचे भक्त होते. पण मी त्यांना सांगायचं की गवई साहेबांचे तुम्ही भक्त आहे, गवई साहेबांचं योगदान आहे, आम्ही विसरणार नाही, पण आता आम्हाला कॅडर बेस पार्टी आहे पाहिजे. तर ते कॅडर तुम्ही RPI मधून देऊ शकत नाही, यंग लोकांकरता तुमच्याकडे काही नाही. म्हणून आता ते काम BSP करते. ते BSPच्या माध्यमातून समाजाला आपण सामोरे नेलं पाहिजे, हा आमचा प्रामाणिक उद्देश होता. मग 2011ची निवडणूक आली. 2011ची निवडणूक आली. बरेचसे आमचे जे काही सहकारी माझ्याकडे आलेत आणि मला म्हणाले की आता BSPच्या आपण 8-10 कॅन्डिडेट आपण निवडून आणायला पाहिजे, पण आपले लोक पैशाने कमी पडतात. मग पैशाने कमी पडतात तर तुम्ही पाठबळ द्या. मी त्यावेळेस जवळपास 10-15 लोकांना मोठं पाठबळ दिलं. आता मला ते आकडे बोलता येत नाही. आणि त्याच्यामधून जवळपास मला वाटते 6 लोक निवडून आलेत 2011मध्ये. आणि निवडून आल्यानंतर पुन्हा त्या लोकांची माझी मिटिंग झाली आणि त्यांना बोललो की बाबा तुम्ही ज्या ताकदीने निवडून आले, तुम्ही वोट BJPला करा, तुम्ही काँग्रेसला करा, तुम्ही कोणालाही करा, पण पैसे घेऊन वोट करू नका, स्वाभिमानानं वोट करा. म्हणजे जेणेकरून काय होईल का तुमची जी ही ताकद एकत्र राहील, लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाणार नाही. हे माझे त्यावेळेचे स्वप्न होते.
आणि तुम्ही 6 लोक एक 7वा आपण कोणीतरी घेऊ आपल्याकडं, कसा घ्यायचं ते मी प्लॅनिंग करतो, आणि 8वा तुम्हाला ऑप्शनमध्ये भेटेल, म्हणजे भविष्यात एक आमदार मला बहुजन समाज पार्टीचा काढता येईल, हे माझं प्लॅनिंग होतं. पण त्याही लोकांना करता आलं नाही, मग निराशा झाली. माझं सामाजिक धार्मिक काम म्हणजे मी फार काही केलं मला असं म्हणायचं नाही. आणि नेमका अमरावती जिल्हा SC रिझर्व, मला विविध समाजाच्या लोकांची माझी मिटिंग झाली. ते म्हणाले साहेब अमरावती जिल्हा SC रिझर्व आहे आणि SC बहुजन समाजामधील, आणि मलाही वाटलं समाजामध्ये जर मी एवढं काम करतो तर माझा समाज माझ्या पाठीशी राहील, कारण साधारणतः 2.5-3 लाखाचं वोट आहे त्यावेळेस होतं, आणि त्या वर्षावर माझा समाज जर एकवटला, कारण बाकी माझ्याकडे कोणी स्ट्रॉंग नसेल, कारण नव्हतं कोणी, होते गवई साहेब, पण मला माहीत होतं की गवई साहेबाला लोक आज टाळतात आहे. तर BSPच्या मग काही लोकांनी मला आग्रह केला. काँग्रेसची मंडळी माझ्यासोबत होती, ते मला म्हणाले की ठीक आहे आमचा राष्ट्रवादीने पाठिंबा दिला पण आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, पण ते BSPवर टर्न होत नव्हते. मग अशा वेळी काही लोकांचा आग्रह झाला BSPवर उभं राहायला पाहिजे. मग शेवटी मीन टाईम राजेंद्र गवईजी यांना मी मेसेज दिला की साहेब मला आता माझी तिकीट तर मिळाली नाही राष्ट्रवादीची, तुम्ही माझे नेते व्हावं, आणि मी RPI कडून लढतो, कारण BSP सर्व समाजाला चालत नाही, आपल्यामधला काही वर्ग आहे तोच फक्त BSP स्वीकारतो, बाकी सर्व लोकांना चालत नाही. तर गवई साहेबांनी माझ्यासोबत यावं, म्हणजे मला एक समाजाचं 2-2.5 लाख जर वोट मी मिळवलं तर इथे तुमची लिडरशिप मोठी करता येईल, आपल्याला उद्या बार्गेनिंग पॉवरवर 1-2 आमदार आपल्याला आणता येईल. पण ते गवई साहेबांना करता आलं नाही. पाहता BSPची उमेदवारी मी घेतली आणि मोठ्या ताकदीने मी लढलो. आता ताकदीने लढलो, मी मुस्लिमामध्ये गेलो, कारण तोही समाज जवळपास त्यावेळेस 2.25 लाखाच्या घरात होता. त्यांचंही दुखणं ते होतं की साहब आप बहुत अच्छे हो, आपके साथ हम काम कर सकते, लेकिन BSP के ऊपर हम नहीं जा सकते क्योंकि वोटों का बंटवारा होगा. मग वोटाचं डिवायडेशन होते म्हणून तुम्ही आम्हाला BSP मध्ये चालत नाहीत. इतर समाजांना BSP निळात चालत नव्हता, कारण नीळ आणि भगवीकरण हे सर्व समाजामध्ये आधी त्या प्रवृत्ती आहेत, त्याला तुम्ही थांबू शकत नाही, पण थांबतील काळांतराने. मग इतर बहुजन समाजामध्ये गेल्यानंतर त्यांनाही BSP चालत नव्हती, मग मला लिमिटेशन आले, पण मी ताकदीनेच लढलो. मला असे वाटलं त्यावेळेस का आपण BSP मध्ये सुद्धा विजय होऊ शकतो, आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती चर्चा होती. BSPचं बऱ्याच लोकांनी मिसयूज केला. मला 98,700 समथिंग वोट भेटलं, 1 लाखापर्यंत वोट भेटलं, पण माझं समाधान नव्हतं, कारण मी इंडिव्हिज्युअल जरी उभा राहिलो असतो तरी मी 1.5 लाखावर गेलो असतो, कारण इतर समाजाचं वोट मला भेटलं असतं, आणि माझं स्वतःचं संघटन होतं. जवळपास 1200 गावामध्ये माझ्या शाखा मी निर्माण केल्या होत्या, स्वतःचं वैयक्तिक संघटन माझं होतं. पण मी BSP घेतल्यामुळं माझं संघटन डिस्टर्ब झालं, कारण त्यामध्ये विविध समाजाचे विविध पंथाचे लोक माझ्यासोबत होते, आणि मला सुद्धा मी BSP मध्ये गेल्यामुळं त्या लोकांना सुद्धा सांभाळता आलं नाही, ते सुद्धा मग दुःखी झाले. आणि जेव्हा मी रिझल्ट पाहिला BSPचा की आपण 1 लाखापर्यंत गेलो, अक्षरशः मी दुःखी झालो, का ज्या समाजामध्ये आपण एवढं मोठं काम करतो आणि माझ्या समाजाचं वोट बनावट SCला जावं, ज्याचं की त्यावेळेस फर्जी डॉक्युमेंट्स होतं, आज जरी कोर्टाने डिक्लेअर केलं, कोर्टाचा मी सन्मान करतो, पण मी त्या गोष्टीला सहमत नाही. माझं वैयक्तिक मत काही जरी मला त्या अंतर मला मान्य नाही, हे सर्वांना मान्य आहे. आणि माझ्या समाजाला माझं तेच आव्हान होतं की तुम्ही त्या बनावट SCला जर आज स्वीकारलं, उद्या तुम्ही स्वीकाराल म्हणजे तुम्ही आंबेडकरी जे नेतृत्व आहे ते तुम्ही संपवणार आहात, आणि नेमकं समाजाने तेच केलं, संपवण्याचं काम केलं. पाहता 2 वर्ष निघून गेले. मला असं वाटलं का मी निवडणूक लढल्यानंतर माझ्या समाजातील 5-50 लोक येतील, माझं समाधान करतील, मला त्या दुःखातून बाहेर काढतील, कारण मी व्यापारी माणूस बनलो. मी राजकारणी, क्रूर राजकारणी नाही का मी काही कुठलंही काम करेल म्हणजे मला भावना नाही, कारण मी भावनिक माणूस. 2 वर्षानंतर मी निर्णय घेतला, काही लोकांनी मला तयार केलं का आपण आदरणीय बाळासाहेबांच्या इकडे येऊन तुम्ही काम करावं. म्हटलं बाबा मी काम करायचं, पण मला आमदार आणि खासदार व्हायचं नाही, माझी ती भूक राहिलेली नाही. नाही म्हणा ठीक आहे, तुम्हाला नाही करायचं, काय करायचं ठीक आहे, पण बाबासाहेबांचे वारस आहे आणि एवढं मोठं अकोला पॅटर्न त्यांचं सक्षम आहे, तर अकोला पॅटर्न तुमच्या रूपानं तुम्ही अमरावतीमध्ये राबवावं, आणि बाळासाहेबांच्या तुम्ही सोबत असले तर विदर्भात आपल्याला मोठं काम करता येईल. तर म्हटलं ठीक आहे, काय माझी भूक नाही तर त्यामुळं मला हरकत नाही. म्हणून मी आदरणीय बाळासाहेबांच्या इकडे गेलो. गेल्यानंतर माझी मुंबईला मिटिंग झाली आणि बाळासाहेबांना मी तेच बोललो की साहेब मला खासदारी व्हायचं नाही, मला आमदारी व्हायचं नाही. मी जरी लढलो, कारण 2014ला मी बाळासाहेबांच्या इकडे सुद्धा गेलो होतो, बाळासाहेबांना सुद्धा मी पाठिंबा मागितला होता की साहेब मला पाठिंबा द्या. तर बाळासाहेब म्हणाले पाहतो, मग शेवटी त्यांनी राजेंद्र गवईंना पाठिंबा दिला. मग बाळासाहेब आणि राजेंद्र गवई यांचं दोघांचं मताधिक्य 53,000 आणि मी BSPवर 1 लाखापर्यंत, म्हणजे हे एक कोडच आहे, ते दोघं तरी एकत्र 53,000 आहे आणि मी 1 लाखावर आलो. तरी पण म्हटलं की काही का होईना शेवटी आपण आंबेडकरी चळवळीमध्ये आपण जिवंत राहिलो पाहिजे, आणि आपली नैतिक जबाबदारी आहे. मी वैचारिक कुठलीही तडजोड करू इच्छित नाही, आणि मला माझ्या स्वार्थासाठी मला करायचं नाही. मी धार्मिक किंवा सामाजिक काम करत असेल तर मी मुवमेंटसाठीच करेल,
कारण बाबासाहेबामुळेच आमचा श्वास आहे, माझ्या अंगावरचा कपडा सुद्धा हे बाबासाहेबामुळेच आहे, त्याची मला जाणीव आहे. आता काही लोक फेसबुक व्हॉट्सअपवर ट्रोल करतात, हरिजन म्हणतात, मला आनंद आहे, हरिजन म्हणणाऱ्याचा आनंद आहे, गद्दार म्हणणाऱ्याचाही मला आनंद आहे, कारण त्यांचे आणि एक दिवस ते पश्चाताप करून माझ्याकडे येणार आहे की साहेब आम्ही चुकलो तुम्हाला बोलण्यात, पण त्यावेळी ती वेळ निघून गेलेली असेल. मग आमची 19ला मी त्याच्या आधी 17ला बाळासाहेबाकडे 17-18ला गेलो, तेव्हा भारी बहुजन महासंघ होता. मग भारी बहुजन महासंघामध्ये आम्ही त्यावेळी जिल्हा परिषद निवडणूक होती, ते कॅम्पेन आम्ही राबवलं. त्यावेळेस त्यांचे इथले काही सहकारी होते, ते मी पाहिलं का हे जे सहकारी आहे हे तडजोडीवाले काम आहे, कोणाची सुपारी घ्यायची, कोणाच्या मागा लागायचं, कोणाचं. मग बाळासाहेबांना सांगितलं, बाळासाहेब या लोकांचं मला काम करता येत नाही, कारण हे तडजोडीचं काम मी करू शकत नाही, मी करीन नैतिकतेनंच काम. बाळासाहेब म्हणाले, नाही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कामी लागा, चांगलं काम आपण करूया. पाहता वंचित निर्माण करण्याची स्टेज आली. त्याआधी भंडाऱ्याची निवडणूक झाली, त्यावेळेस आम्ही नागपूरचा एक कॅन्डिडेट दिला होता आदिवासी समाजात भंडाऱ्यामध्ये. त्यामध्ये त्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी त्या फॉर्म भरण्यापासून तिथे ॲक्टिव्ह होतो. भंडाऱ्याची पोटनिवडणूक होती, मडावी, मला वाटतं का दशरथ काहीतरी नाव आहे, ते त्यांनाही विचाराल तुम्ही. आम्ही तिथं फॉर्म भरण्यापासून स्वतःच्या पैशाने, म्हणजे आम्ही स्वतःचे पैसे तिथं खर्च करायचे, काम करायचं. कारण बाळासाहेब म्हणजे वारसाने दिलेला आदेश आपण ते प्रमाण मानून स्वीकारलाच पाहिजे. आजही स्वीकारीन, उद्या स्वीकारेल, ती माझी मानसिकता आहे. म्हणजे बाळासाहेबांच्या सोबत मी आजही आहे, नाही असं नाही, कारण ते बाबासाहेबांचे वारस आहे, त्यातनी काही दुमत नाही. म्हणजे काही लोक बोलत असले तरी मला माहीत आहे मी काय आहे म्हणून, आणि बाबासाहेबांचे वारस आहे. 19ची निवडणूक आली. 19च्या निवडणुकीमध्ये आमच्या सभा नागपूर, सोलापूर, ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या बऱ्याचशा ठिकाणी मी होतो. आणि त्यावेळेस बऱ्याचशा लोकांनी अपप्रचार केला की बाळासाहेब आंबेडकरांना BJP सभेला पैसा देते. हे साफ चुकीचं आहे, कारण आम्ही लोकांनी वर्गणी करून सभा घेतलेल्या आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे. म्हणजे नागपूरची सभा, त्याही सभेला आम्ही खर्च केलेला आहे. मग त्यानंतर अमरावतीची सभा आली, अमरावतीच्या सभेमध्ये बराचसा मी खर्च काही लोकांनी वर्गण्या करून आम्ही काम केलेलं आहे. सभेच्या आदल्या दिवशी बाळासाहेबांना असं वाटलं का मी लोकसभा लढावी, म्हणजे गुणवंत देवपारे यांनी अमरावती लोकसभा लढावी. त्यांनी आमदार साहेब होते आपले हरिदासजी भदे, आता आम्ही सोबतच, कारण त्यांच्यामुळेच मी त्यांच्या बाळासाहेबांच्या इकडे गेलो होतो. मग हरिदासजी भदे पहिल्या दिवशी आले की बाळासाहेब म्हणतात का तुम्ही लोकसभा लढावी. म्हटलं साहेब माझी तयारी नाही, कारण 2014चा जो माझा अनुभव होता हा फार वाईट होता, आणि समाजामधून वाईट होता. म्हणजे समाजातल्याच लोकांमुळे मला काय त्रास झाला हे माझं मलाच माहीत. कारण आमच्या चळवळीतल्या लोकांना अजूनही राजकारण कळलं नाही. आम्ही धार्मिकरणही बरोबर करू शकलो नाही, राजकारण फार आमच्यासाठी दूर आहे. फक्त आम्ही भावनिक होतो, आणि आम्हाला हेही कळलं नाही का आम्ही अल्पसंख्याक आहोत. आमच्या एका जातीच्या भरोशावर आम्ही राजकीय डेव्हलप होऊ शकत नाही, कारण राजकारण म्हटलं हे तडजोडीचं आलं. आता एकीकडे आम्ही सांगतो की काँग्रेस जडतं घर आहे, हे बऱ्याचशा उपाध्या आमच्या समाजाकडे आहेत, बरोबर आहे. बाबासाहेबाच्या वेळेस ते योग्य होतं, पण बाबासाहेबाला जर या समाजाने स्वीकारलं असतं तर मी म्हटलं असतं की हो काँग्रेस जडतं घर आहे, कारण आम्ही नाही स्वीकारलं. म्हणजे कसं आहे, बाबासाहेबांना तुम्ही डोक्यावर घेतलंच म्हणजे बाबासाहेब स्वीकारले असं होत नाही, डोक्यात तुम्हाला घ्यावं लागेल. आणि ते बाबासाहेब आम्ही इतर बहुजनांपर्यंत पोहोचवले का? कारण इथला जो ओबीसी आहे त्या ओबीसीने अजूनही छत्रपती शिवाजी महाराज स्वीकारलेले नाही. जे शिवाजी महाराज त्यांनी डोक्यात घ्यायला पाहिजे होते, फक्त डोक्यावर घेऊन आम्ही नाचतो आहे शिवाजी महाराजांना. बाबासाहेबांनी जे शिवाजी महाराज आम्हाला सांगितले, माडी समाज आमचे जे गुरु आहेत बाबासाहेबांचे, महात्मा फुलेजी माडी समाजाने स्वीकारले नाहीत. मग हे मार्केटिंग करण्याचं काम या बौद्ध धर्मियांचं होतं. ज्यांनी बाबासाहेब स्वीकारले त्यांचं हे काम होतं की ओबीसीमध्ये जाऊन डायरेक्ट बुद्ध आम्हाला सांगायची गरज नाही, इथल्या ओबीसींना तुम्ही बौद्ध करण्याच्या भानगडीत पडू नये, आणि तुम्हाला देवदेवतेवर टीका टिप्पणी करण्याचा अधिकार कोणी दिलेला नाही. बाबासाहेबांनी घटनात्मक सर्वांना अधिकार दिलेला आहे, सर्वांना आपलं धार्मिक स्वातंत्र्य जोपासायचं आहे, सांभाळायचं आहे. म्हणजे माझा जर एखादा मित्र म्हणजे ओबीसी आहे, तू गणपती बसवून मला जर जेवणाला बोलावते तर काही वाईट नाही, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या भावना त्यांनी जोपासायला पाहिजे, माझ्या भावना मी जोपासायला पाहिजे. पण बाबासाहेब काय आहे, बुद्धांचे विचार काय आहे, आम्ही त्यांच्या देवादेवतेवर टीका न करता आम्ही आमचा बुद्धिझम त्यांना सांगणे, आणि बाबासाहेबांच्या शिवाजी महाराजांच्या महात्मा फुल्यांच्या प्रमाणात ठेवून त्यांना सांगायला पाहिजे. ते काम आमच्या कुठल्याही नेत्याला करता आलं नाही, चळवळीच्या माणसाला ते करता आलं नाही. आणि हे न करता आल्यामुळे समाजामध्ये दरी निर्माण झाली. आमच्या नेत्यांनी काय केलं, फक्त स्टेजवर यायचं आणि टाळ्या पडण्यासाठी देवा धर्मावर टीका करायच्या आणि टाळ्या वाढून घ्यायच्या. यांना वाटलं आम्हाला खूप स्वीकारतात. आज तेच स्वीकारणार आणि टाळ्या पाडून घेणारे असे म्हणतात की आता गडकरीजींना निवडून द्यायचं आम्हाला संविधान वाचवण्यासाठी. म्हणजे यांच्या आता अकला घुटण्यात गेल्या का घुटण्याच्या वर गेल्या हेच समजत नाही.
लक्षात म्हणजे असे अनेक प्रकरणं आमच्या समाजामध्ये झाले. मग पाहता पाहता 2019ची निवडणूक म्हणजे बाबासाहेबांचे वारस म्हणजे बाबासाहेबांचं रक्त ज्या आज अमरावती जिल्ह्यामध्ये जाता रक्त 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 म्हणून प्रचार होते, म्हणून मी रक्त बोलतो, कारण मी वारसच म्हणणार. पण त्यांचा जो हा मुद्दा म्हणून मला ते बोलावं लागलं, म्हणजे वारस. त्यांनी मला जो आदेश दिला की देवपारे तुम्हाला लढावं लागते, आम्ही तुमच्या 2019 आम्ही म्हणजे विषांतर याच्यासाठी झालं का भावनिक मुद्दे काही आले, कारण शिवाजी महाराज मला माझ्यासमोर होते, महात्मा फुले माझ्यासमोर होते, म्हणून विषांतर झालं. पण आता 2019ची जी निवडणूक मी लढणार नव्हतो, मला बाळासाहेबांनी कन्व्हिन्स केलं का तुम्ही लढा. म्हटलं ठीक आहे, आता बाळासाहेब जर वारस म्हणते तर मला लढावं लागेल, आणि मी लढण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला माहिती आहे लोकसभा ही काय ग्रामपंचायतची निवडणूक आहे, समोरचे प्रतिस्पर्धी फार स्ट्रॉंग असतात, त्यांचे रोड कॉन्ट्रॅक्टर बाकीचे कॉन्ट्रॅक्टर जे काही आहे ते आता काही मला बोलण्याचे आता सर्वांना समजतच आहे. आणि मी एक छोटे मोठे काम करून या लेवलला आलेला माणूस, आणि मला काही समाजातून पैसा आला नाही किंवा कोणी काही डोनेशन दिले नाही, मी काही कोणाकडे थैली घेऊन गेलो नाही. मग अशा वेळेस मला माझ्या भरोशावर जर लोकसभा लढायची तर मला काहीतरी 2014चं काम मी 19ला करू शकलो नाही. मग त्यामध्ये माझ्या लोकांनी अपप्रचार केला का कोणाचे पैसे खाल्ले का, मग ते समोरचा जो स्ट्रॉंग कॅन्डिडेट त्याचे पैसे खाल्ले का. त्या कॅन्डिडेटची अवकात गुणवंत देवपाऱ्याला खरेदी करू शकण्याची नव्हती. सारी दुनिया विकल्या जाईल, मी माझ्याकडून किडण्या विकील, पण कोणाची भीक घेऊन लाचारी पत्कारून मी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता नाही. बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान दिला, संविधान दिलं, लोकशाही दिलं, ते टिकवण्यासाठी आमची लढाई ही स्वाभिमानाची असेल. त्यांनी अनेक प्रयत्न केले मला खरेदी करण्याचे, पण एकाची अवकात मला खरेदी करण्याची झाली नाही. अवकात शब्द वापरून राहिलो, हा थोडा कडू आहे, मी आता याच्यामध्ये नाही वापरायला पाहिजे, वापरून राहिलो, काही कटू अनुभव आले. पाहता पाहता निवडणूक लढलो आणि मला 65,000 वोट मिळाले. म्हणजे 1 लाखावरनं BSP 1 लाख पडले आणि इकडे 65,000. आता मला हेच कळलं नाही, इथला आंबेडकरी समाज जो बाबासाहेबांचं वारस रक्त ते 3.5 लाख वोट गेले कुठं. आता मला हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे समोरचा जो कॅन्डिडेट होता 14चा नंतर 19ला, तो बनावट एसटी म्हणून त्याच्यापर्यंत आतापर्यंत कोर्ट केसेस आणि 420 त्याच्यावर दाखल झाले, जे जाहीर आहे, पूर्ण त्याचे डॉक्युमेंट्स आहे का हे बनावट सर्टिफिकेट आहे. आणि अशाही व्यक्तीला आंबेडकरी लोकांनी वोट देणं हे निर्लज्जाची बाब झाली आमच्या समाजासाठी. तुम्ही आणखी कोणाला दिलं असतं, BSPचा त्यावेळेस कॅन्डिडेट होता, पण तो प्युअरली SC असेल ना. हो, पण BSPचा कॅन्डिडेट जेव्हा मी 98,000 वोट घेतलं आणि 19ला जो BSPचा कॅन्डिडेट होता तो मला ते 10-12 हजारावर आला. 45 1 लाखापर्यंत वोटिंग गेलं आणि सेकंड टर्म जेव्हा होती 2019ला, अरे आणि मी 65,000 देतो. म्हणजे अमरावतीच्या आंबेडकरी लोकांनी बाबासाहेबांच्या वारसाचा सुद्धा त्यावेळी आदेश स्वीकारला नाही, किंवा वारसाचा आदेश का रक्त त्यांनी मानलं नाही, कारण मी कॅन्डिडेट नव्हतोच, गुणवंत देवपारे म्हणून कॅन्डिडेट नव्हतं, बाळासाहेबांनी दिलेला मी कॅन्डिडेट होतो. म्हणजे मी काहीही प्रचार जरी नाही केला तर त्यावेळेस माझं जे 3 लाखाच्या आसपास मताधिक्य होतं, तर 2 लाख वोट वन साईड जायला पाहिजे होतं, कारण ते जर 2 लाख वोट आमचं वन साईड गेलं असतं. कालच्या भाषणात मी तोच मुद्दा मांडला. आज आमच्या इथे बाबासाहेबाचे वारस आनंदराजजी उभे आहेत, तर ते 2 लाख त्यांच्या कामात आलं असतं. आणि आनंदराजजींना जर अमरावती स्टँड व्हायचं होतं तर आनंदराजजी तुम्ही 2019ला जर माझ्या पाठीशी आले असते एक बाबासाहेबांचे वारस म्हणून, तर ही लोकसभा तुम्हाला तुमच्या हातात घेता आली असती, तेव्हा ओळख तरी झाली असती लोकांमध्ये. आता 6 महिन्याआधी तुम्ही इथं आले, ज्या 3 दलालांना बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासमोर हाकललं अक्षरशः की तुम्ही दलाली करता, गेट आउट, तुम्ही नको आहे, त्या लोकांनी आनंदराजजींना अमरावतीमध्ये आणून लॉन्च करणे, आनंदराजजींना चुकीची माहिती देणे की साहेब या ठिकाणी 4.5 लाख बौद्धांचं वोट आहे, 3.5 लाख मुस्लिमांचं वोट आहे, हे वोट जरी भेटलं तरी तुम्ही निवडणूक येतात. आनंदराजजींना अमरावती जिल्ह्याचा अभ्यास नाही. इथे 6 मतदारसंघ, विविध जाती पंथाचे लोक, अशा ह्याच्यात आनंदराज्य आपण निवडून कसे येणार. माझा आनंदराजजींना बिलकुल विरोध नाही. आंबेडकरी घराण्याचे आम्ही ऋणी आहोत, आजही त्यांच्या पायावर आम्ही नतमस्तक मी होतो, कुठलाही समाज बांधव टाळणार नाही. पण हे खरं बोलत असताना सुद्धा आमचे जे काही खालच्या आता भाडोत्री जे काही लोक असतात ना, ज्यांना राजकारणाचा लवलेश नाही, 15 दिवसाची पोपटपंची करणारे लोक, ज्यांना कोणीतरी म्हणा रे बाबा देवपाऱ्याला ट्रोल करा, कोणी म्हणते हरिजन म्हणा, कोणी म्हणते बेमान म्हणा, कोणी म्हणते भाऊरावजी बोरकरचा हा माणूस आहे, कोणी म्हणते अरे गध्यांनो, तुम्हाला अजूनही चळवळ कळलेली नाही. आम्ही आमचे बळी देऊन समोर आलेले आहोत. आज अमरावती जिल्हा हा SC रिझर्व्ह शेवटची टर्म आहे.
आजपर्यंत 3 टर्ममध्ये अमरावती जिल्ह्याच्या आंबेडकरी लोकांनाही आंबेडकरी खासदार निर्माण करता आला नाही. आज काँग्रेसच्या रूपाने इथे बळवंतरावजी वानखडेंना तिकीट मिळाली आहे. बरं, बळवंतरावजी वानखडे जे या ठिकाणी आहेत ते काही काँग्रेसची भक्त आधी नव्हते. तोही व्यक्ती रिपब्लिकन चळवळीमधून आलेला. गवई साहेब म्हणजे रासू गवई साहेबांच्या माध्यमातून त्या तालमीत ते तयार झालेले. रिपब्लिकनचा आणि काँग्रेसचा पाठिंब्यामध्ये ते निवडून यायचे. जिल्हा परिषद वगैरे असेल जे काय असेल. 2014ला मला वाटते ते उभे होते आणि अल्पशा मताने ते पडले, कारण रिपब्लिकनचेच होते ते, आणि काँग्रेसने त्यांना हात दिला. मग त्या हातानंतर ते आमदार झाले. आज काँग्रेसनी आज लोकशाही धोक्यात आहे, संविधान आमचं धोक्यात आहे. काँग्रेसचा प्राईम मिनिस्टर होते का नाही होत हा नंतरचा भाग आहे. एकीकडे जर बीजेपी म्हणते आम्हाला 400 खासदार पाहिजे, तर आमच्या आंबेडकरी समाजाला हे समजणं गरजेचं आहे का विरोधी बाकावर तरी आमचे लोक बसले पाहिजे. संविधान केव्हा टिकेल? बीजेपी आज का म्हणत नाही आम्हाला 250-300 पाहिजे, ते का म्हणते 400 पार? म्हणजे नेमकं त्यांची काहीतरी कूटनीती आहे. मग ही कूटनीती जर आम्हाला चालू द्यायची नसेल आणि ही नैतिक जबाबदारी आंबेडकरी समाजाची आहे, आणि आज अमरावती जिल्हा रिझर्व्ह असल्यामुळे हे बा, आज नागपूर रिझर्व्ह नव्हतं तरी आदरणीय बाळासाहेबांनी तिथं पाठिंबा दिला. नागपूरमध्ये विकास ठाकरे म्हणून आहे, तुम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला ना. बारामतीमध्ये सुप्रियाताईंना तुम्ही पाठिंबा दिला ना, राष्ट्रवादीवर पाठिंबा दिला. मग आम्ही जर आमचाच माणूस आंबेडकरी समाजाचा जरी असला पण बहुजन विचारधारेचा तो माणूस आहे, तो सर्व समाजामध्ये चालतो. म्हणजे इथला देशमुख, मराठी, धनगर, माडी, तेली, कोळी, चांभार, प्रत्येक समाजामध्ये हे जे व्यक्तिमत्व आहे बळवंतरावजी वानखडेचं, हे चालणारं व्यक्तिमत्व आहे. मग अशा ठिकाणी बाळासाहेबांनी जर तुम्ही तिकडे विकास ठाकरेंना पाठिंबा काँग्रेसच्या माणसाला देऊ शकता, तुम्ही दुसरा पाठिंबा आपल्या सुप्रियाताई सुळेंना बारामतीमध्ये देऊ शकता, तर आदरणीय बाळासाहेबांनी तर विचार केला असेलच. कारण त्यांची जी भूमिका होती ही प्रॉपर होती, कारण त्यांनी जो कॅन्डिडेट दिला होता हा म्हणजे माझं असं आकलन आहे का तो कॅन्डिडेट खरोखर बळवंतरावजींना समर्थक होता. पण भावाचा हा हट्ट असावा. म्हणजे मला असं वाटते की भावाने हट्ट केला, तुम्ही अकोल्यामध्ये मी अमरावतीमध्ये निवडून येतो. आता शेवटी भावाचा हट्ट म्हटल्यानंतर एका भावाला तो पूर्ण करावा लागते. तर त्या हट्ट्यापायी माझ्या आंबेडकरी चळवळीत एक उभरता एक माणूस जर खासदार होत असेल तर तो झाला पाहिजे. आणि आनंदराजेंनी सुद्धा हे समजायला पाहिजे होतं का या समाजाचं 3-3.25 लाख वोट आहे. आज 12-15 हजार आनंदराजे वोट घेतील, कारण समाज हा आज जागृत झालेला आहे. कारण त्या समाजाला समजायला आलेला आहे की आंबेडकरी समाज एका ठिकाणी येणं, संविधान वाचून लोकशाही वाचवण्यासाठी आमचा माणूस कसा काय असे ना. कारण आनंदराजे जर आले असते तर आम्ही तनमन धनानं आनंदराजेच्या मागं असतो. कारण इथला मुस्लिम बांधवाचा 3 लाखाच्या वर त्यांचं वोट आहे. त्या समाजामध्ये सुद्धा मी निर्णय घेण्याआधी मीटिंग घेतल्या, त्यांच्याशी मी बोले साहब आपने कुछ भी भूमिका लिया तो हम उनके साथ में आने वाले नहीं है. हमको कांग्रेस का पंजा चलता. बळवंतरावजी वानखडे बहुत अच्छा आदमी है, आमदार है, वो चलता. हमारा वोट हम डिवाइड करने वाले नहीं है. हे मुस्लिम लोकांचं ओपिनियन आहे. म्हणजे आज आनंदराज साहेबांना MIMनं जरी पाठिंबा दिला पण MIMचं वोट त्यांना मिळणार नाही, हे तुम्हाला शाश्वतीने सांगतो. याचे कारण आहे, मी जेव्हा 2019ला उभा होतो तेव्हा बाळासाहेबांच्या सोबत ओबीसी साहेब होते आणि बॅरिस्टर ओबीसी साहेबांची सभा मी मुस्लिम एरियामध्ये घेतली. आता मुस्लिम एरियामध्ये मी सभा घेतल्याना त्या ठिकाणी 50 लोक सुद्धा मुस्लिम एरियामध्ये पूर्ण सभा, पण 50 लोक सुद्धा तिथं मुस्लिम समाजाचे आले नाही. बरं, सभा झाल्यानंतर किमान मला 100 वोट पडायला पाहिजे मुस्लिम समाजामध्ये. आजही पूर्ण बूथ जर तुम्ही चेक केले तर 100 वोट सुद्धा मुस्लिम समाजाचे मिळालं नाही. मग आनंदराज साहेब, मला जेव्हा ओबीसी साहेबांनी सभा माझ्याकरता घेतली तेव्हा मला 100 वोट मिळालं नाही. आता MIMचा तुम्हाला पाठिंबा आहे तर तुम्हाला मुस्लिमांचं वोट कसं मिळणार? दुसरा मला हा प्रश्न आणखी पडला की औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या समर्थनानं तिथे खासदार निवडून आले इम्तियाज जलील. त्यांच्यासोबत माझ्या सभा त्यावेळेस झाल्या. आता आदरणीय बाळासाहेबांनी इम्तियाज जलील खासदार कोणाचे? MIM आणि वंचितचे. मग आता आम्हाला जर मुस्लिमच खासदार द्यायचा होता, निवडून आणायचा होता, आदरणीय बाळासाहेबांनी तिथं मुस्लिम कॅन्डिडेट का दिला असावा? म्हणजे हे फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे पुन्हा तुम्ही तिथं कॅन्डिडेट दिला, आता तिथं MIMच्या विरोधात कॅन्डिडेट दिला, MIMचा खासदार रोलिंगा उभाच राहणार. तेच MIM अमरावतीमध्ये पाठिंबा कशी देते? म्हणजे हे राजकीय गणित माझ्या कल्पनेच्या पलीकडचे आहे. मी एवढा राजकारणी जरी नाही पण हे राजकीय गणित माझ्या कल्पनेच्या पलीकडचे आहे. म्हणून माझी सर्व विनंती आहे, म्हणजे आपल्या माध्यमातून
आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना सुद्धा मी विनंती करतो का आपलं राजकारण हे दिशाहीन होत आहे. आंबेडकरी घराण्याचा आम्हाला सत्कार सन्मान सर्व करायचा आहे, त्या घराण्यामुळे आमचा श्वास आहे, हे सर्व ठीक आहे. पण एखादी जर माझी चुकीची भूमिका होत असेल तर आम्ही नेत्याला प्रकटपणे जरी म्हणत नसलो किंवा प्रकट आम्ही म्हणू शकत नाही, आम्हाला सर्वांचा आदर आहे, पण काही भूमिका आपापल्या लेवलला आपल्याला बजावाव्या लागतील. कारण ही संधी अमरावतीकरांना आलेली आहे. महाराष्ट्रामधला पहिले आमदार बळवंतरावजी म्हणजे आजच्या या 2024च्या निवडणुकीमधले हे पहिले खासदार बळवंतरावजी असतील की हे संसदेमध्ये गेलेले असतील. आता मग काही लोकांनी तर एका जणाने तर काय फेसबुक व्हॉट्सअपवरच टाकलं का तुम्ही त्या रामटेकचा काय किशोर गजबे त्यांना तिकीट दिलं त्याबद्दल तुम्ही का बोलत नाही. अरे बाबा गध्यांनो, मी काही काँग्रेसचा प्रवक्ता नाही, मी काही काँग्रेसचा पदाधिकारी नाही, मी काही काँग्रेसमध्ये स्वीकार केलेला नाही, मी फक्त आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे. आणि बळवंतरावजी वानखडे हा माझा माणूस आहे. मी 2 वेळा निवडणुका लढलेला आहो. एकदा मी BSPचा अनुभव घेतला तरी या समाजाला मोठं मताधिक्य देता आलं नाही. वंचितवर बाबासाहेबांच्या वारसाचा आदेश स्वीकारून लढलो तरी या समाजाला मताधिक्य एका ठिकाणी घेता आलं नाही. कारण तेव्हा जर तुम्ही 1.5 लाख वोट मला जरी दिलं असतं ठीक आहे, 1 ते 1.5 केले असते तरी मी 2 आमदार काढू शकलो असतो. एक OBC असता आणि SCच्या ठिकाणी एक बौद्ध असता. मी बळवंतराव म्हणून नाही, म्हणजे बळवंतराव वानखडे काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्यासोबत नाही, पण आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता. आणि विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानिक अधिकार आम्हाला दिला SCला, आणि त्या आधारावर बळवंतरावजी वानखडे उभे आहेत. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक अधिकार आम्हाला दिला नसता तर बळवंतरावजी वानखडेंना सुद्धा काँग्रेसने तिकीट दिली नसती. मग बाबासाहेब आमच्यासाठी मोठे आहेत, बाबासाहेबांचं संविधान आमच्यासाठी मोठं आहे, आणि त्यानंतर कुटुंब आहे. बाबासाहेबांचं संविधान टिकलं, लोकशाही टिकली तर कुटुंब टिकेल. कुटुंबाच्या मागं अख्खा समाज राहील. कुटुंबाच्या मागेच आम्ही भविष्यात राहणार आहोत. कुटुंब आमचं प्रमाण आहेच, आम्ही ते बिलकुल टाळणार नाही. पण आम्हाला पहिले संविधान पाहिजे, आणि संविधानासाठी कुठल्याही का माध्यमातून असो, म्हणजे BJP सोडून, मग तो राष्ट्रवादीमधून जर आमचा माणूस जात असेल, सेनेमधून आमचा माणूस जात असेल, कारण ही भूमिका मी घेतलेली नाही, ही भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली. बाळासाहेब आंबेडकरांनी 1.5 वर्षाआधी सेनेला पाठिंबा दिला. मग मी काँग्रेसच्या माझ्या माणसाच्या पाठीशी माझा दोष आहे का. बाळासाहेबांनी नागपूर सारख्या ठिकाणी विकास ठाकरे काँग्रेसच्या माणसाला पाठिंबा दिला. मी माझ्या अमरावती जिल्ह्यामध्ये बळवंतरावजी वानखडे काँग्रेसचा माणूस, जो माझा माणूस आहे, जो बहुजन विचारधारेशी जुळलेला आहे, त्याला पाठिंबा देणे म्हणजे माझा दोष आहे का. तुम्ही एकीकडे बारामतीमध्ये सुप्रियाताई ज्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत त्यांना तुम्ही पाठिंबा दिलेला आहे, मग मी माझ्या आणि माझ्या बांधवांनी अमरावती जिल्ह्यामध्ये पाठिंबा देणं, त्यांचं काम करणं हे चुकीचं आहे का. म्हणजे एखादा आदेश आम्ही तुमचा स्वीकारला नाही म्हणून आम्ही हरिजन होतो, एखादा आदेश तुमचा चळवळीच्या काही गुलामांचा आम्ही बाळासाहेबांचा स्वीकारू ना, पण तुमचे जे काही गुलाम आहे त्यांचा आम्ही आदेश स्वीकारणार का. त्यांचा कशासाठी स्वीकारणार. आणि आम्ही स्वीकारू आनंदराजेचा स्वीकारू. दर्शकांनो, आपण पाहत आहे की या ठिकाणी गुणवंत देवपारे साहेब अतिशय खरं तर पोट तिडकीनं या ठिकाणी एकंदरीतच म्हणजे एरवी आपल्या अमरावती मतदारसंघाचीच परिस्थिती नाही आहे ही. खरं तर आता आत्मचिंतन करण्याची वेळ समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत येऊन ठेपलेली आहे. कारण असं म्हटलं तर वावगं होणार नाही की संविधान शेवटची घटका मोजते आहे. कारण विरोधकांनी या ठिकाणी खूप मोठा इशारा धोक्याचा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की इस बार 400 पार. खरं तर 272 मतं या ठिकाणी संसदेमध्ये प्रधानमंत्री बनवायला लागतो. पण आता 400ची काय गरज आहे याचंही आत्मचिंतन आपण सर्व लोकांनी केलं पाहिजे. आणि एवढी गॅरंटी का आहे, कशाच्या भरोश्यावर आहे. आता आपण सोशल मीडियावर गेलो तर मला नाही वाटत की एखादं BJPच्या साईडनं कुठलं तरी एखादी पोस्ट असेल किंवा एखादा घटक या ठिकाणी खुश असेल. आपण समाजाच्या प्रत्येक घटकांना, पेन्शनधारकांपासून तर माजी सैनिकांपासून तर खरं तर गावातल्या शेतकऱ्यापर्यंत कुठला घटक या ठिकाणी खुश आहे, कोण समाधानी आहे, खरं तर हाही विचार आपण केला पाहिजे. ज्या देशामध्ये ज्या महामानवानं इथल्या शोषित, पीडित, वंचित आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळावा, त्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक माणूस म्हणून उभं राहावं, त्यांच्यामध्ये लोकशाही रुजावी आणि ते एक सक्षम निर्माण व्हावं, अशा पद्धतीचं स्वप्न बाबासाहेबांनी या लोकतंत्राच्या माध्यमातून, प्रजातंत्राच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलं. परंतु आज गेल्या 70-75 वर्षामध्ये जेव्हापासून या ठिकाणी संविधानिक ही पद्धती लागू झाली तेव्हापासून आम्ही कुठं आहोत. भीम गेल्या पाठी तुम्ही काय काय केलं,
भीम गेल्या पाठी तुम्ही काय काय केलं, काय काय लावलंय पणाला, अरे काय काय लावलंय पणाला, आता विचार आपल्या मनाला. ही वेळ आता बंधूजन या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी हे रिझर्वेशन विदर्भातला असणारा हा अमरावती लोकसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातनं प्युअरली या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा पेरणारा माणूस, विचारधारा खऱ्या अर्थानं जपणारा माणूस, संविधान वाचण्यासाठी या ठिकाणी अट्टहास करणारा माणूस पोहोचावा, अशा पद्धतीचं एक स्थानिक मतदार म्हणून, स्थानिक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आणि इथला संपूर्ण एकंदरीत परिस्थितीचा अनुभव घेऊन या ठिकाणी गुणवंत देवपारे साहेब आपल्यासोबत व्यक्त होत आहेत. साहेब, मला वाटतं आपण थोडं कंटिन्यू करावं. आता या ठिकाणी आनंदराजीपर्यंत आपण आलो. आनंदराजी इथे उभे राहिले. आता आनंदराजीसुद्धा आम्हाला वारसा आहेत म्हणून वंदनीय आहेत. आनंदराजींना एवढं माहीत होतं का 2019ला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचितचा उमेदवार म्हणून मला दिलं होतं. आता आनंदराजींना एवढीसुद्धा जाणीव असायला पाहिजे होती की या माणसाने या ठिकाणी काम करून 65,000 वोट घेतलेला आहे. आनंदराजी साहेब जर मला भेटले असते तर मी त्यांना थोडं अलर्ट केलं असतं की साहेब, बळवंतरावजी 2 वर्षापासून या ठिकाणी मेहनत घेत आहेत, आपण 6 महिन्यापासून काम करतात, तुम्ही वारस आहात, वारस म्हणून लोक स्वीकारणार नाही, तुम्हाला या ठिकाणी 2-4 वर्ष कामं करावं लागेल. नाही काम केलं तर वारस म्हणून सुद्धा आम्ही डोक्यावर घेऊ, पण समोरचा माणूस या ठिकाणी रोलिंग आमदार आहे आणि त्या रोलिंग आमदाराला 2 वर्ष आधीपासून काँग्रेसने तयार केली आहे की त्याला तिकीट द्यावी आणि याला खासदार करावं. मग आता येणारा खासदार तुमच्या मागं 3 लोक जे चुकीचे लोक आहेत, अख्ख्या समाजाला माहीत आहे, अख्ख्या अमरावतीकरांना माहिती आहे का या लोकांनी चळवळ कशी नाचवलेली आहे. या लोकांच्या भरोशावर तुम्ही येऊन तुमची उमेदवारी दाखल करणं, यालाही एखादा मला जरी तुम्ही बसले असते किंवा मी एवढा मोठा नाही किंवा मला त्यांनी आदेश दिला असता की देवपारे तुम्ही या, आपल्याला 2 मिनिट चर्चा करायची आहे, तरी मी आनंदराजेंना कन्व्हिन्स केलं असतं की साहेब, मी तुमचे पाय पकडतो, पण तुम्ही इथे उभे राहून डॉमिनेट होऊ नका, कारण हे लोक तुम्हाला बदनाम करतील. म्हणजे उद्या जर आनंदराजीने 12-15 वोट घेतलं, लोकांकडे हा मेसेज जाईल की अमरावतीच्या आंबेडकरांनी आनंदराजीला स्वीकारलं नाही, म्हणजे आम्ही बदनाम होऊ. पण आम्ही त्यात बदनाम नाही, कारण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आम्हाला पहिले प्रिय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानामधून जी आम्हाला मिळालेली लोकशाही आहे ते टिकली तर आम्हाला काम करता येईल तुमच्याकरता, आणि ते जर टिकले नाही, आंबेडकरी म्हणून तुम्हाला तर जनता तुमच्या मागे जी असेल ती असेल, पण आम्हीच ज्या समाजामध्ये जगतो, ज्या समाजामध्ये आमच्या लोकांना आम्हाला काही डेव्हलप करायचं असेल, आमच्या समाजासाठी आम्हाला जे काही लढाई लढायची असेल, त्याकरता आम्हाला आमचं संविधान टिकवणं आणि लोकशाही टिकवणं ही काळाची गरज आहे. तिकडं 400 पारचा नारा आहे. मी म्हणतो काँग्रेसचे जे काही लोक जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला निवडून आणता येईल, वंचितचे ज्या ठिकाणी निवडून आणता येईल त्या ठिकाणी वंचितला सुद्धा निवडून आपण दिलं पाहिजे. मी आज काँग्रेसला सुद्धा मी म्हणतो की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांना अकोल्यामध्ये तुम्ही निवडून द्यायला पाहिजे होतं. आम्हाला संसदेमध्ये 2 आंबेडकरांची गरज नव्हती. एक जरी आमचे वाघ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अकोल्यामधून जरी संसदेमध्ये गेले तरी ते संसद हलू शकतात. एकाच आमच्या आंबेडकरांनी 75 वर्ष आधी एवढं मोठं संविधानाने लोकशाही दिली, अख्खा देशाला हलवून टाकलं, आणि दुसरे आमचे जर वारस त्या ठिकाणी गेले असते तर पुन्हा, आणि एक आमचे दुसरे बळवंतराव असते, तिसरे आणखी इतर आमचे काही लोक असते, तर त्या संसदेला आम्हाला हलवता आलं असतं. म्हणून माझ्या कुटुंबामधल्या सुद्धा काही लोकांना म्हणजे म्हणायचं आहे की बाबा रे, तुमचा हा अट्टहास हा जर आपण अकोल्यात बाळासाहेबांच्या मागे उभा केला असता, जे 3 भाऊ इथं येण्याचा तुम्ही काम करता, तुम्ही पूर्ण 3 भाऊ, आमचं तर तेच म्हणणं आहे ना, एक राहा ना, तुम्ही आम्हाला एक करायला चालले. बाळासाहेबांनी एवढं मोठं रोपटं लावलं, एवढं मोठं वंचित निर्माण केलं. आनंदराज साहेब, रिपब्लिकन सेना कशासाठी हो? समाज काय स्वीकारणार आहे? एक भाऊ म्हणते वंचित, दुसरा भाऊ म्हणते रिपब्लिकन सेना, तिसरे भाऊ भीमरावजी म्हणतात रिपब्लिकन पार्टी, ते पंजाबमध्ये उभे राहणार आहे. मी तुमच्यावर निंदा नाही करून राहिलो, तुम्ही या ना, तुम्ही भारतीय बौद्ध समाज सांभाळता, आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण लोकांना मग तो मेसेज द्या ना तुम्ही, मी तुमचा दुश्मन नाही आहे, मी तुमचा हितचिंतक आहे, तुम्ही माझे हितचिंतक आहात, आपण समाजाचे घटक आहोत आणि बाबासाहेबच आमचं प्रमाण आहे साहेब, त्यामुळेच तुम्ही आम्ही जुळलेले आहोत. साहेब, आम्ही तुम्हाला पुन्हा नतमस्तक होतो, तुम्ही समाजाचा विचार करा. आम्हाला रिपब्लिकन चळवळ पाहिजे, आम्हाला वंचित बहुजन आघाडी पाहिजे. तुम्ही एका ठिकाणी जर असाल, समाज एका ठिकाणी येईल. हे फार चांगलं झालं. बळवंतरावच्या रूपानं एका ठिकाणी असे पोस्टर तरी लागले का नाही बाबा समाजाला आता योग्य दिशा, आम्ही आशावादी आहोत. म्हणजे अमरावतीला त्या दिवशी असं वाटलं की आदरणीय बाळासाहेब येतात, समाज आशावादी झाला.
समाजाला वाटलं ठीक आहे आजपर्यंत 50 वर्षात जसं झालं नाही, किमान तिका भावानी जर ताकद महाराष्ट्रामध्ये वाढली तर ही ताकद अख्ख्या देशामध्ये जाईल, ही ताकद वाढेल आंबेडकरी चळवळीची. पण पुन्हा विनंती करतो, ज्या 3 वेळा आमच्या चुका झाल्यात, आम्ही चुकीच्या लोकांनी, आंबेडकरीवाद्यांनी, चुकीच्या लोकांनी वोट दिलं. आनंदराज साहेब, आता अमरावतीकरांना ह्या गोष्टी करता येणार नाही, ती संधी आम्हाला गमावता येत नाही. कारण बाबासाहेबांचं संविधान, बाबासाहेबांची लोकशाही आज आम्हाला बळवंतरावच्या रूपानेच ती टिकवावं लागते. त्याचं तुम्ही बिलकुल वारसा आहात, ती याच्यासाठी आम्हाला टिकवावं लागते. कारण त्या बळवंतरावांना इतर समाजाने स्वीकारलं, तो माणूस विजयी झालेला आहे. ही कंडिशन आहे आजची. हे शाश्वतीने मी सांगतो, कारण समाजामध्ये मी फिरतो आहे. अनेक लोकांचे, विरोधकांचे सुद्धा मला फोन आहे की साहेब तुमची फार चांगली भूमिका आहे. मग एका समाजातल्या उभरत्या माणसासाठी जर माझी ही चांगली भूमिका आहे असं म्हणतात, लाखो लोकांच्या त्या प्रतिक्रिया आहे, तर आपले 5 पेड ट्रोलर, चुकीचे मेसेज देणारे, ज्यांना कुठलीही अक्कल नाही, काहीतरी अवाच्य भाषेत लिहिता, तुम्ही लिहा, फक्त 15 दिवस लिहिणार आहे. मी माझी गेंड्याची कातडी करून ठेवली आहे बळवंतरावांच्यासाठी. त्यांचा विजय आम्ही अमरावतीकर निश्चित करू, एवढंच बोलतो. आणि आपण मला आज लॉर्ड बुद्धा टीव्हीनं हा पेज उपलब्ध करून दिला. माझ्या एका छोट्याशा कार्यकर्त्याची आपण दखल घेतली, त्याबद्दल आपल्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. आणि साहेब मी रजा घ्यावं असं मला वाटतं. दर्शकांनो, आपण पाहताय की जवळजवळ आता पाऊण तास होतो या ठिकाणी न थांबता खरं तर गुणवंत देवपारे साहेबांनी दिलखुलास आपण ज्याला म्हणूया, ह्या सगळ्याच विषयावर भाष्य केलेलं आहे. खरं तर आमची राजकीय स्थिती खूप महत्त्वाची आणि मजबूत होणं काळाची गरज आहे. आणि आज अशा अवस्थेमध्ये सामाजिक परिस्थिती निर्माण झालेली आहे की आज संपूर्ण देशामध्ये, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर आंबेडकरी समाज हा भरकटला जाऊ नये आणि जिथे तिथे आंबेडकरी विचारधारा घेऊन चालणारे, या देशातील तमाम बहुजनाचं जनकल्याणकारी विचारधारा जोपासणारे असे लोकप्रतिनिधी या ठिकाणी संसदेमध्ये जावेत किंवा महत्त्वाच्या मोक्याच्या जागेवरती त्यांनी जावं, जेणेकरून पुढच्या पिढ्यांसाठी, आपल्या लोकांसाठी त्यांना या ठिकाणी आपल्याला सातत्यानं जुळता येईल. गुणवंत देवपारे साहेबांचं या ठिकाणी आपण हे राजकीय अस्तित्व, ज्यांना खरं तर 2 वेळेच्या लोकसभा निवडणुकांचा अनुभव आहे, खूप मोठे अनेक धम्ममय कार्यक्रम त्यांनी या संपूर्ण जिल्ह्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत किंवा ते सक्सेस केलेले आहेत. त्याही पुढे जाऊन खूप मोठं सामाजिक उतर, आणि आपण बघितलं सुरुवातीला की शून्यातून विश्व निर्माण करणारा एक समाजाचा होतकरू हा पोरगा आहे. आणि आज खरं तर अनेकांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं दखल घ्यावी लागते. अनेक लोक ट्रोल अशाच लोकांचं केलं जाते की ज्याच्या शब्दामध्ये काहीतरी दम असतो, ज्याच्या म्हणजे कथनीमध्ये काहीतरी शाश्वतता असते. अशाच व्यक्तींना आपण पाहतो की सोशल मीडियावर असेल किंवा इतर ठिकाणी ट्रोल होतात किंवा तशाच लोकांचे विरोधकसुद्धा या ठिकाणी निर्माण होत असतात. साहजिकच आहे. नक्की आपण सोशल मीडियामध्ये किंवा या सगळ्या परिस्थितीमध्ये आहात आणि चर्चेमध्ये सुद्धा आहात. अजून आपल्याला त्यांना मला बोलतं करायचं आहे, आपण जाणून घेऊयात. आदरणीय बाळासाहेबांनी पुन्हा एक मेसेज दिलेला आहे की 2 दिवसाआधीची कुठेतरी बाईट आहे की ज्या ठिकाणी आपल्याला संविधानाने लोकशाही वाचवायची आहे. बिलकुल. बाळासाहेबांच्या प्रत्येक शब्दाचा आम्ही भक्त आहेच. काही जरी असेल, बघा माझा त्यांचा काही वैचारिक वाद नाही, आम्ही त्यांच्या आहोत आणि उद्या राहणार आजही आहे. ज्या ठिकाणी आता आपल्याला जर लोकशाही आणि संविधान वाचवायचं असेल तर ज्या ठिकाणी असे काही कॅन्डिडेट बीजेपीच्या विरोधातले असतील, काय म्हणणं आहे बाळासाहेबांचं, बीजेपीच्या विरोधात जे येणारे कॅन्डिडेट असतील त्या कॅन्डिडेटला निवडून आणावं. हा संदेश, हे प्रमाण आमच्या आंबेडकरी चळवळीतल्या बहुजन विचारधारी लोकांनी हे प्रमाण स्वीकारायला पाहिजे. आता आमच्या इथं सभा झाली आणि आमचे सुजातजी आंबेडकर त्यांनी सुद्धा तेच बोलले, फार चांगलं बोलले की बाबासाहेबांची घटना धोक्यामध्ये आहे, लोकशाही आम्हाला ठेवायची आहे, जिवंत राहिली पाहिजे. लोकशाही जिवंत आहे, बाबासाहेबांची घटना आणि संविधान जिवंत आहे, तर आम्ही जिवंत आहोत. ते टिकवण्यासाठी आपण असलं पाहिजे. पण ते हे थोडे म्हणणार आहे का आनंदराजे ते न्याय देऊ शकत नाही. त्यांचे वारस आहे, आमच्यासाठी आदर आहे. पण बाळासाहेबांचं प्रमाण ठेवून आज बळवंतरावजी वानखडे हे सक्षम उमेदवार अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून माझी तमाम बहुजन विचारधारेच्या लोकांना माझी विनंती आहे, ज्या समूहाने छत्रपती शिवाजी महाराज स्वीकारले असतील, महात्मा फुले स्वीकारले असतील, संत गाडगे महाराज स्वीकारले असतील आणि काही प्रमाणात त्या रूपानं बाबासाहेब स्वीकारले असतील, अशा सर्व समाज बांधवांनी बळवंतराव माणूस हा एक बौद्ध आहे का, हा आता इथे तर असं राजकारण चालू झालं, नीड
हिरवं पिवळं भगवं म्हणजे फार रंगावर आलं. आता काही लोक याही पद्धतीने अपप्रचार करतात, अगरबत्ती मेणबत्ती, पण बहुजन विचारधारेतला प्रत्येक माणूस हा समजलेला आहे. विरोधक त्या पद्धतीनं प्रयत्न करायला चालू आहेत. आता अनेक प्रकारच्या उपद्रव मूल्य हे लोक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की इथला बुद्धिस्ट माणूस कसा डिवाइड होईल, किंवा इथला जो बहुजन चळवळीमधला जो माणूस आहे तो भागीकरण कसा करेल, याचे सुद्धा प्रयत्न बरेच लोक अनेक लोक करण्याचा प्रयत्न करतात. मग कुठला जातीय तणाव कसा निर्माण करता येईल, मग त्यामधून काही लोकांवर केसेस दाखल होतील, मग त्या केसेस दाखल झाल्या तर वोट डिवाइड होईल. अनेक प्रकारचे प्रयत्न अमरावती जिल्ह्यामध्ये करण्याचे प्रयत्न चालू आहे. म्हणून माझ्या बहुजन विचारधारेच्या प्रत्येक जाणत्या लोकांना माझी विनंती आहे की बाबा रे, उद्या असा काही कुठला प्रकार झाला, मग कुठं होते ह्या गोष्टी? स्लम एरियामध्ये होते, किंवा ज्या ठिकाणी एखादी कॉलनी आहे तिथं ओबीसीचे घर आहे, तिथं बौद्ध मॉल आहे, अशा ठिकाणी हे लोक जाणीवपूर्वक करतात. उद्या हे असा कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, कारण प्रत्येकाचे मुलं ग्रॅज्युएट झालेले आहे, लहान मोठे मुलं आहे. उद्या 2-4 मुलाचा त्यामध्ये बडी म्हणजे जीव नाही, पण एखाद्या अशा एकमेकावर केसेस झाल्या, त्याचा लाईफ कोलॅप्स होईल. असे प्रकार अमरावती जिल्ह्याच्याच ठिकाणी नाही तर महाराष्ट्रात होणार नाही, याची दखल निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक बहुजन विचारधारेच्या सर्व सुज्ञ लोकांनी घ्यायला पाहिजे. कारण कसं होते अशा याच्यामध्ये राजकारणामध्ये जातीय तेढ कसं निर्माण करता येईल, म्हणजे हिंदू मुस्लिमचे कंशदंगेला आपण लवकर भावनिक होतो आणि आपण बाबासाहेब म्हटलं का आपण एकदम भावनिक होतो. म्हणजे असे अनेक प्रकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. तर त्या गोष्टीला खतपाणी घालता कामा नये. विशेषतः आंबेडकरी वाद्यांनी जर कुठल्याही ठिकाणी आपला विहार असेल, बुद्ध मूर्ती असेल, बाबासाहेबांची मूर्ती असेल, तिथं दगडफेक झाली असेल किंवा तोडण्याचा प्रयत्न केला असेल, तुम्ही दगड उचलू नये. प्रत्येकाकडे मोबाईल असतात, त्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही त्याला आयडेंटिफाय करा का हा दगड मारणारा कोण आहे. खूप छान संदेश. हा दगड मारणारा कोण आहे, मूर्ती तोडणारा कोण आहे, म्हणजे आणि इकडचा हनुमानजीची कुठली मूर्ती असेल किंवा गणेशजीची कुठे मूर्ती असेल त्याच्यावर टाकणारा कोण, त्याला पूर्ण कॅमेऱ्यामध्ये तुम्ही त्याला कैद करा. त्याला 30 तारखेनंतर आपण पाहू का हा कोण चोर माणूस आहे. कारण आजपर्यंत ज्या विटंबना किंवा जे काही प्रकार झाले, आपल्यामधलाच आंबेडकरी चळवळीमधला एखादा माणूस फितूर केला जातो, त्याला काही ठिकाणी आमिष दिल्या जाते, किंवा एससी मधला काही बाकी इतर ज्या जाती आहेत का ज्यांनी बाबासाहेब स्वीकारले नाही, अशा लोकांना स्वीकारून असे दुष्कर्म केल्या जातात. ह्याही गोष्टीचा असं राजकारणाच्या वेळेस अतिरेक होऊ नये, हे सुद्धा आंबेडकरी वाद्यांनी दक्ष राहण्याची गरज आहे. असं काही जरी कोणी प्रकार झाला, तुम्हाला पेन हातात पाहिजे. बाबासाहेबांनी तुम्हाला पेन दिला, त्यांनी दगड घेतला ना, तुमच्याकडे कॅमेरा आहे, कॅमेऱ्यामध्ये प्रत्येकाला टिपा, आणि 30 तारखेनंतर आपण त्याचा विचार करू. 30 तारखेच्या आतमध्ये जोपर्यंत आपल्या लोकसभेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत त्याचं मार्केटिंग करू नका. आणि ते जे तुम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद केलं तुमच्या जवळच ठेवा. त्याला आपण 30 तारखेनंतर किंवा लोकसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर त्याला आपण धडा स्वीकारू. आणि हेच काम ओबीसी मधल्या सुद्धा घटकांनी केलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या एखाद्या ठिकाणी हनुमानजीचं मंदिर असेल, गणपतीचं मंदिर असेल किंवा कुठलंही धार्मिक ठिकाण असेल, त्या ठिकाणी जर असं काही कोणी कृत्य केलं त्याला कॅमेऱ्यामध्ये कैद करा. आणि त्याला तुम्ही सुद्धा 30 तारखेनंतर आपण प्रत्येकाला खऱ्याचं खोटं होऊन जाऊ देऊ. कारण आंबेडकरी बांधव कधीही असं चुकीचं काम करत नाही. तो बाबासाहेबाची विडंबना करूच शकत नाही. बरं, बाबासाहेबांचीच नाही तर कुठल्याही धार्मिकतेची, कारण त्याला बाबासाहेबाचं संविधान माहीत आहे, त्याला प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे हे त्याला माहीत आहे. त्यामुळे आंबेडकरी बांधव असा कितीही नशेच्या आधी गेला असला तरी तो करत नाही. त्याला पहिले प्रमाण बाबासाहेबांचं आहे. म्हणून माझ्या बहुजन समाजामधील, आंबेडकरी समाजामधील तमाम जनतेला लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून आवाहन करतो की आता आपण दक्ष राहण्याची वेळ आलेली आहे. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुमचा हात पकडून मी वोट टाकणार नाही, निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. पण मी 2दा लोकसभा लढल्यामुळे, समाजात काम केल्यामुळे, बहुजन समाजामध्ये मी काम केल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा जास्त नसन केला पण थोडा तरी काही मी अभ्यास केला असेल, त्या अभ्यासाची जाणीव ठेवून आपण दक्षराला ही विनंती करतो आणि पुनच्छा विनंती करतो. कारण आमचा प्रिय माणूस आहे, त्याचं नाव मी पुन्हा घ्यायला पाहिजे. आमचे बळवंतरावजी वानखडे पंजा या चिन्हावर उभे आहेत. काही लोकांना पंजा जमत नाही, तेच सांगतात बाबासाहेबांनी काँग्रेस जडतं घर म्हटलं. अरे, बाबासाहेबांनी काँग्रेस जडतं घर म्हटलं 75 वर्ष आधी. पण बाबासाहेब जर तुम्ही स्वीकारले असते आणि बाबासाहेबांच्या प्रमाणात आम्ही मार्केटिंग शिवाजी महाराजांचं, गाडगे महाराजांचं केलं असतं, महात्मा फुल्यांचं केलं असतं, तर बहुजन समाजाने ते काँग्रेस स्वीकारली नसती. तुम्हाला बाबासाहेब म्हणून स्वीकारलं असतं, रिपब्लिकन स्वीकारली असती, तेव्हा काँग्रेस जडतं घर राहिलं असतं. तुम्ही ते न केल्यामुळे आज आजच्या पिढीतले लोक काँग्रेसला जडतं घर म्हणू शकत नाही. कारण आमच्या आधीच्या ज्या 5 पिढ्या गेल्या, त्या 5 पिढ्यांनी आंबेडकरी चळवळ जर रुजवली असती इतर समाजापर्यंत, तर आम्हाला ते काँग्रेस जडतं घर म्हणता आलं असतं, जे प्रमाण बाबासाहेबांनी मानलं. कारण बाबासाहेबापेक्षा मी विद्वान नाही आहे,
बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल काय त्यांच्या पायाची सुद्धा आम्ही सर करू शकत नाही, पण ज्या लोकांनी बाबासाहेब गेल्यानंतर त्या विचाराचं मार्केटिंग करून रिपब्लिकन चळवळ तुम्ही जिवंत केली असतील, त्या रिपब्लिकन चळवळीमध्ये इथला ब्राह्मण असेल, इथला मारवाडी असेल, इथला प्रत्येक समूह असेल, ओबी असेल, म्हणजे यामधला देशमुख असेल, म्हणजे बाबासाहेबांच्या सोबत सर्व समाजाचे लोक होते. त्यासाठी सर रिपब्लिकन नाव दिलं होतं बाबासाहेबांनी. त्यासाठी रिपब्लिकनचं नाव दिलं होतं. मग त्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर रिपब्लिकन चळवळ तुम्ही वाढवली का? मग ज्या लोकांना रिपब्लिकन चळवळीचाच तुम्ही सत्यानाश करून टाकला आणि एकीकडे म्हणता तुम्ही काँग्रेस जडतं घर आहे, मग तुम्ही रिपब्लिकन चळवळ तुम्ही जिवंत ठेवायला पाहिजे होती. आणि त्याच चळवळीमध्ये इथला जो ओबीसी मधला प्रत्येक घटक आहे, मग देशमुख असो, कुणबी असो, लोवार असो, सुतार असो, चांबार असो, कोळी असो, तेली असो, म्हणजे प्रत्येक 18 प्रकार ज्या जाती आहे त्या लोकांना सामावून तुम्ही रिपब्लिकन चळवळ जर तुम्ही जिवंत ठेवली असती आणि मग गुणवंत देवपारे जर चुकीचं काम करत असता तर तो हरिजन झाला असता. तुम्ही ते चळवळ जिवंत ठेवली नाही. आज आम्हाला पर्याय दिला नाही. आज आम्हाला संविधान आणि लोकशाही महत्वाची आहे, म्हणून बळवंतराव वानखडेंना पंजा या चिन्हावरच तुम्ही वोट द्याव ही माझी आग्रहाची अमरावतीकरांना विनंती आहे. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, एवढी मी विनंती करतो, आज लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून करतो आहे. दर्शकांनो पाहताय आपण, खरं तर खूप मोठा एक अट्टहास या ठिकाणी आहे आणि एक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा आणि खरं तर ज्यांना ग्रामपंचायतच्या सदस्यापासून खरं तर आपण पाहतो आज आमदारकीपर्यंतचा या सगळ्या राजकीय पटलाचा अनुभव आहे, असं व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे आज गुणवंत देवपारे साहेब उभे आहे सक्षमपणे. आणि एकंदरीतच आपण पाहतो की या पूर्ण मुलाखतीमध्ये या सगळ्याच गोष्टीवर त्यांनी भाष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पोटतिडकीनं बाहेर आलेले अनुभव जे त्यांनी अनुभवले, जो संघर्ष त्यांनी भोगला, जो पाहला, अनुभवला, हे सगळं आपल्यासोबत नक्कीच त्यांनी लॉर्ड बुद्धाच्या दर्शकासोबत शेअर केलेलं आहे. आपल्यासोबत त्यांनी सगळे मनमोकळेपणाने या गप्पा केल्या आहेत. सर खरंच तुमचं या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या वतीनं खास धन्यवाद की आपण आलात आणि आज एवढ्या धावपळीच्या वातावरणामध्ये प्रचंड तापमान इकडे गरम असतानासुद्धा आपण वेळ दिलात, लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलसोबत जुळलात. असेच आपण या ठिकाणी जुळत राहू. दर्शकांनो पाहत राहा तुमचं आपलं सर्वांचा हक्काचं एकमेव सॅटेलाइट बुद्धिस्ट टी व्ही चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्यक्तिमत्वासोबत, जाणून घेऊया त्याचं पण अंतरंगातल्या काय गोष्टी आहेत. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.